केलेले आहेत। अनिष्टता पावतीतील ज्या विकास सोसायटी आहेत त्यांच्या संदर्भात जो काही निर्णय घेतला तो मारक निर्णय आहे, शेतकरी हिताचा नाही अशा पद्धतीचे। उमेश पाटील अज्ञानी आहे, राजकारणामुळे खोटी माहिती जनतेला देत आहेत, जनतेची दिशाभूल करतायत। त्यांनी अगोदर त्यांची सोसायटी बघावी आणि मग जिल्हा बँकेवर बोलावं। त्यांनी असंही म्हटलं होतं की या निर्णयामुळे जिल्हा बँक इंग्रजांप्रमाणे तो निर्णय आहे आणि गिरीश महाजनांनी नेतृत्वातली कोणीतरी अर्धवट हळद लावली त्यांना। लग्नाला हळद लावताना 5 सवाशीण आणून हळद लावून बोलावं, त्याचं लग्न होतं। त्या अर्धवट हळदी ऐकून ते कोणाची तरी ऐकून पत्रकार परिषदेमध्ये घेत आहे। त्यांनी मला विचारून घ्यायला पाहिजे होतं, मग हे सांगायला पाहिजे होतं। जिल्हा बँक ही आरबीआयच्या नियमानुसार चालते, जिल्हा बँक ही नाबार्डच्या नियमानुसार चालते। जिल्हा बँक संजय पवारच्या बापाची नाही, कोणाच्या एकट्याच्या बापाची नाही की तो पटेल तो इंग्रजासारखा निर्णय घेईल। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांचे निर्णय घेण्यासाठी आहे, सभासदांचे निर्णय घेण्यासाठी आहे। उन्मेष पाटलांच्या पत्रकार परिषदेनंतर तुमच्या बँकेच्या काही संचालकांनी पत्र दिलेले आहेत की त्या निर्णयासंदर्भात फेरविचार करण्यात यावा। मग कुठंतरी त्या शेतकरी विरोधी जनमत जाण्याची भीती आहे पत्र बँकेत असे पत्र येत असतात, त्याचा विचार केला जातो। येणाऱ्या मासिक सभेला, येणारी जी मासिक सभा असेल त्या सभेला निश्चित त्या संचालक महोदयांच्या पत्रांचा विचार केला जाईल। पण मग संचालक मंडळातच द्विधा अजिबात नाही। हा संचालक मंडळाने घेतलेला एकमुखी निर्णय होता। मागच्या संचालक मंडळाने, सगळ्याच संचालक मंडळाने बँकेचं हित लक्षात घेतलंय, सगळ्याच संचालक मंडळाने विकास सोसायटीचं हित लक्षात घेतलेलं आहे, सगळ्याच संचालक मंडळाने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेतलेले। शेतकरी, विविध कार्यकारी संस्था आणि बँक आणि ठेवीदार, सर्वात मोठा प्रश्न हा ठेवीदारांचा आहे। ठेवीदारांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकतो। त्याच्यामुळे हा निर्णय हा कोणत्याही संचालकांमध्ये इथं मतभेद नाही आहेत, सगळे एकत्र आहेत। त्यांनी बँकेवर मोर्चा आणण्याचा पण इशारा दिलेला आहे। कोणत्या कारणाने मोर्चा आणतील ते? बेलगंगेवर असाच मोर्चा आणला होता त्यांनी। बेलगंगे बाबतीत निवडून आले, बेलगंगा विसरून गेले। बेलगंगेचं पुढे काय झालं? बेलगंगा विकला गेला, विसरून गेले बेलगंगा। प्रत्येक वेळेला मुद्दे आणतात ते। मला बाकीच्या खोलात जायचं नाही, बँकेपुरतं बोलायचंय। त्यांनी असंही म्हटलं होतं की गिरीश महाजन हे भाजपचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वातली बँक आहे परंतु असे निर्णय घेते। 100% गिरीश महाजन या बँकेचे नेते आहेत, पण त्यांनी थोडी सांगितलं की असे निर्णय घ्या चुकीचे, आणि हा चुकीचा निर्णय नाहीये आणि ते काही हस्तक्षेप करत नाही कशातच। ते नेते आहेत, सगळेच नेते आहेत, मोठमोठे जे आहेत आमच्या सोबत जिल्ह्यातले सगळेच नेते आहेत जिल्हा बँकेत। पण एक नंबर नेते गिरीश भाऊ आहेत, गुलाबराव पाटील आहेत, अनिल दादा आहेत, चिमनराव आबा आहेत, संजय सावकर आहेत, किशोरप्पा आहे, मंगेश दादा आहे, सगळेच संचालक आहेत ज्यांनी मला या ठिकाणी चेअरमन केलं। विरोधकांना कसं काय नेता म्हणेल मी? आता तुम्ही पत्रकार परिषदेत म्हटले की उन्मेष पाटील हे बँकेमध्ये राजकारण आणतात, इथं सर्वपक्षीय नेते काम करतात, आजवर असं झालेलं नाही। तुम्ही कॅबिनमध्ये पाहिले का? सर्व पक्षाचे फोटो आहे। बँकेमध्ये निवडून आल्यानंतर पक्षाचे जोडे हे बाहेर काढावे लागतात। हा जवळपास जयेश आप्पांपासून प्रल्हाद भाऊ पासून सुरेश दादापासून सगळ्यांपर्यंतचा इतिहास आहे। बँकेत राजकारण आणलं जात नाही। रोहिणी खडसे देखील चेअरमन होत्या, चिमनराव आबा होते, देवकर आप्पा होते, सतीश अण्णा होते, मोरे काका होते, केव्हाही बँकेमध्ये राजकारण कोणीही आणलेलं नाही। तुम्ही हे पण म्हटले की उन्मेष पाटील स्वतः आता अनिष्टता पावतीत आहेत। 100% ते अनिष्टता पावतीत बोलले, सध्या त्या अनिष्टता पावतीत आहे। त्यांची उमेदवारी झाली असती, गिरीश भाऊ सारखा माणूस नाही, मंगेश चव्हाण सारखा माणूस नाही, भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष नाही। ही आता पद्धत होत चालली। ज्या पक्षात राहायचं, त्याचं लाभ घ्यायचा, सगळं घ्यायचं आणि स्वार्थ आला की पक्ष सोडायचा, पक्षावर आरोप करायचे। आपल्या जिल्ह्यात तुम्हाला दिसतंय सगळं। त्यांनी मंगेश चव्हाणांवर त्यांनी आरोप केला की ते म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आम्ही मंगेश चव्हाणांना उत्तर देईल आणि ते विधानसभेसाठी आता तयारी करताय। नेमकं मग आता दोन्ही पैलवानांची कुस्ती झाली तर चांगलं होईल, पण ते राजू देशमुखांचं काय मग हे तर पहिले ते आता उबाटाचे नेते झाले आहेत। उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पूर्वीच्या नेत्यांपेक्षा ते आता जास्त सक्रिय झाले आहेत।
कदाचित ते पुढचे सगळे उमेदवार विधानसभेचे ते घोषित करतील. मग त्यांनी सांगावं, त्यांना आता गुलाबराव देवकरांची मदत पाहिजे, त्यांनी जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकर यांची उमेदवारी होईल का, त्यांनी पारोळा भडगावमध्ये सांगावं की या मतदारसंघामध्ये सतीशांना उमेदवार राहतील का, त्यांनी चाळीसगावमध्ये सांगावं या मतदारसंघामध्ये राजीव देशमुख उमेदवार राहतील का. त्यांनी पहिले हे तर जनतेला सांगावं, नाही तर आता काम काढून घेतील आणि नंतर काही सांगतील. त्यांनी मित्रासाठी उमेदवारी म्हणजे करण पवारांना दिली असं ते सांगतात. मित्र हा शब्द त्यांना शोभत नाही. ते माझेही काही काळ मित्र होते. 2014ला ते कदाचित खरंच मित्र असतील तर होकार देतील. 2014ला निवडणुकीपूर्वी ते माझ्याकडे यायचे, गप्पा मारायचे, सल्ला घ्यायचं, काय केलं जाईल काय नाही तसं ऐकून घ्यायचे ते. पण त्यांना आमदारकीची हवा लागली, ते काहीतरी बोलले, समुद्राची हवा. त्यांना पहिले समुद्राची लागली, नंतर दिल्लीला काय असतं ती लागली, दोघा हवा लागल्या आहे त्यांना. त्याच्यामुळे मित्र करणला तर मारणी घालता येते. मित्र त्यांचे अनेक आहेत, कोणीच मित्र दिसत नाही त्यांच्याबरोबर. त्यांचा जीवश्य कंठस्थ मित्र अमित होता, तो दिसत नाही आता सध्या त्यांच्याबरोबर. करणदादांना कशा मारणी घालतायत ते? अरे स्वतः उमेदवारी घ्यायला पाहिजे होती त्यांनी, स्वतः लढायला पाहिजे होतं, मग मजा आली असती. ते उमेदवार राहिले असते तर तिकडून बी उमेदवार तगडा राहिला असता. आता स्मिताताई 5 लाखाच्या वर निवडून येतील.